गाईज आज आपण डिस्कस करणार आहोत वर्नर थेरी. गाईज पुट ऑन द हेडिंग वर्नर थेरी. वर्नर थेरी. गाईज वर्नर थेरीनं का म्हणलेलं आहे बघा. वर्नर थेरी टेलिंग अबाउट टू टाइप ऑफ व्हॅलन्सी. अल्फ्रेड वर्नर हा इज कॉल्ड एज व्हॉट. इट इज कॉल्ड एज फादर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याला म्हणतात फादर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सर्वप्रथम कोऑर्डिनेशन कंपाऊंडवरती त्यांनी स्टडी केला हा ना. स्टडी केला आणि त्यांनी बरेचसे कंपाऊंड शोधून काढले 1950च्या जवळपास, 1953च्या जवळपास आय थिंक सो हा ना. त्यावेळेस कसलेही इन्स्ट्रुमेंट नव्हतं अनालिसिससाठी. जे काय लिमिटेड इन्स्ट्रुमेंट होते त्या लिमिटेड इन्स्ट्रुमेंटवरून त्यांनी काय केलं, त्याचा अभ्यास केला आणि त्यांनी पहिल्यांदा एक कोऑर्डिनेशन कंपाऊंड असतात असं त्यांनी सांगितलं. लक्षात आलं का. आता त्यांनी काय काय सांगितलं बघा, पॉस्ट्युलेट काय काय सांगितले ते बघा. वर्नर टेलिंग अबाउट व्हॉट. वर्नर टेलिंग अबाउट टू टाइप ऑफ व्हॅलन्सीज. Werner telling about two type of valency. One is called as a primary valency, another one is called as a secondary valency. Primary valency is ionizable, secondary valency is non-ionizable. Primary valency is a non-directional, secondary valency is a directional. Because of secondary valency, it gives a geometry to the coordination compound. आता तुम्हाला काही कळलं नसेल तर एकदम व्यवस्थितपणे लिहून देतो आणि त्याचं एक्सप्लेनेशन देतो. गाईज वर्नरने काय सांगितलेलं आहे. वर्नर टेलिंग अबाउट टू टाइप ऑफ व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी आणि दुसरा आहे सेकंडरी व्हॅलन्सी. पॉइंट क्लिअर आहे. किती व्हॅलन्सी बद्दल सांगितलेलं आहे. दोन व्हॅलन्सी बद्दल सांगितलेलं आहे. प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी बद्दल सांगितलं. आता प्रायमरी व्हॅलन्सी असते कसे रे बाबा. प्रायमरी व्हॅलन्सी असते कसे. प्रायमरी व्हॅलन्सी इकडे बघा पहिला पॉइंट गाईज. प्रायमरी व्हॅलन्सी. प्रायमरी व्हॅलन्सी रिलेटेड टू, मी डायरेक्ट रिलेटेडच लिहितो. रिलेटेड टू द काय असतं. ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयटम. सेंट्रल मेटल आयटम. प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे काय असते. सेंट्रल मेटलची ऑक्सिडेशन स्टेट असते. पॉइंट क्लिअर आहे. आता सेकंडरी व्हॅलन्सी काय असते रे बाबांनो. सेकंडरी व्हॅलन्सी इज नथिंग बट व्हॉट. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दॅट कॉम्प्लेक्स. सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे नेमकं काय असतं. कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबर ऑफ कॉम्प्लेक्स. पॉइंट पहिला क्लिअर आहे. डिफरन्स जर तुम्हाला सांगा म्हणलं किंवा तुम्हाला जर वर्नर थेरी बद्दल पॉस्ट्युलेट सांगा म्हणलं तर असे कळणं गरजेचं आहे. हा तर पार्ट पूर्ण कॉम्पिटेटिव्हसाठी, जेईसाठी, नीटसाठी, सीईटीसाठी हा प्रचंड महत्त्वाचा पार्ट आहे. आणि प्लस हे बोर्डसाठी पण याचा वर्नरबद्दल थेरीमध्ये विचारलं जाऊ शकतं. ओके गाईज, पहिला पॉईंट क्लिअर आहे. चला प्रोसीड टू द नेक्स्ट पॉईंट गाईज. नेक्स्ट पॉईंटमध्ये बघा प्रायमरी व्हॅलन्सी कशी असते रे. प्रायमरी व्हॅलन्सी ही आयोनायझेबल असते. काय असते. आयोनायझेबल. याचे आयॉन्स बनतात. याचे काय बनतात. याचे आयॉन्स बनतात गाईज. सेकंडरी व्हॅलन्सी असते कसं रे. ऑब्विसली नॉन आयोनायझेबल असेल. कशी असेल. नॉन आयोनायझेबल असेल. प्रायमरी व्हॅलन्सी आता इकडे लक्ष द्या गाईज. प्रायमरी व्हॅलन्सी ही कशी असेल. नॉन डायरेक्शनल असेल. आता नॉन डायरेक्शनल म्हणजे नेमकं काय बाबांनो. नॉन डायरेक्शनल म्हणजे त्याचा आणि जॉमेट्रीचा काही देणं घेणं नाही. लक्षात आलं का. व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉन डायरेक्शनल. इट इज नॉट रिलेटेड टू द जॉमेट्री. बरोबर ना. हा कसा असेल. जॉमेट्रिकल असेल. सॉरी, हा कसा असेल. डायरेक्शनल असेल गाईज. means what. gives geometry to complex. कॉम्प्लेक्सला काय देईल. जॉमेट्री देईल. पॉइंट क्लिअर आहे आदित्य. लक्षात येते का. हे काय आहेत बाबांनो. वर्नर थेरीचे काय आहेत. पॉस्ट्युलेट्स आहेत गाईज. ओके ना. पॉइंट क्लिअर आहे गाईज. येस नो ऑनलाईन वाले क्लिअर होते का. आहे.
ठीक आहे ना, क्लिअर आहे गाईज? शाला प्रोसीड टू नेक्स्ट. ऑनलाईन वाले क्लिअर आहे का? यस नो? नाही? ओके ना गाईज, पॉईंट क्लिअर आहे? ओके. आता 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 सगळ्या 4 एक्सपेरिमेंट बघायचे आहेत आपल्याला. काय बघायचे आहेत? 4 एक्सपेरिमेंट वर्नरचे बघायचे. टिप ऑफ द टंग तुमच्या डोक्यात असले पाहिजेत. लक्षात आलं का? टिप ऑफ द टंग हे तुमच्या डोक्यात असले पाहिजेत गाईज. कोणकोणते 4 एक्सपेरिमेंट आहेत? त्यांनी सर्वप्रथम एक प्लेटमध्ये कंपाऊंड घेतला गाईज. त्या कंपाऊंडचं नाव काय ते बघा. त्या कंपाऊंडचं नाव, प्लेटमध्ये एक कंपाऊंड घेतला. त्या प्लेटमध्ये कंपाऊंड कोणता आहे ते बघा. ते प्लेटमध्ये कंपाऊंड होता. त्यांनी सांगितलं एलिमेंटल अनालिसिस आणि मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन, है ना. ह्याचं काय सांगितलं? हा कंपाऊंड आहे, एक कंपाऊंड आहे, है ना. कंपाऊंडचा फॉर्म्युला काय आहे? COCl3.6NH3 म्हणून सांगितलं त्यांनी. हा कंपाऊंड आहे म्हणून सांगितलं त्या प्लेटमध्ये. पण कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये कोण आहे ते त्यांनी नाही सांगितलं. कॉम्प्लेक्सच्या फॉर्मेटमध्ये त्यांना नाही सांगितलं. त्यांनी काय केलं? त्यांनी ह्या प्लेटमधल्या कंपाऊंडचे काय केलं? प्लेटमधल्या कंपाऊंडचे एक्सपेरिमेंटेशन्स केले. पहिला एक्सपेरिमेंट, किती एक्सपेरिमेंट आहे त्याचे? 4 एक्सपेरिमेंट आहेत गाईज. किती आहेत? 4 आहेत. पहिला एक्सपेरिमेंट गाईज, हा दुसरा एक्सपेरिमेंट, हा तिसरा आणि हा चौथा. 4 एक्सपेरिमेंट आपल्याला करायचे आहेत गाईज. शाला प्रोसीड टू द फर्स्ट. लक्षात घ्या, पहिला आपण घेतोय 1 नंबर. हा 1 नंबर एक्सपेरिमेंट लक्षात घ्या. दिस कंपाऊंड इज ट्रीटेड विथ एक्सेस ऑफ AgNO3. हा कंपाऊंड कोणासोबत ट्रीट केला? एक्सेस ऑफ AgNO3 सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन केली. ह्या कंपाऊंडची सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन केली. सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्शन केल्यानंतर 3 मॉलिक्युल ऑफ AgCl आर फॉर्म्ड. काय म्हणलं? ह्याच्यापासून काय मिळालं रे बाबांनो? 3 AgCl कंपाऊंड्स आर फॉर्म्ड. AgCl कसा असतो? व्हाईट पीपीटी असते गाईज. व्हाईट नाही, व्हाईट पीपीटी असते. लक्षात आलं का? कशी असते? व्हाईट पीपीटी असते, व्हाईट कलरची. लक्षात येते का गाईज? कोणता कलर असतो त्याचा? व्हाईट पीपीटी मिळते गाईज. लक्षात येते का? Agच्या भरपूर पीपीटीज आहेत, व्हाईट पीपीटी मिळते गाईज. हा कंपाऊंड मिळाला. किती मॉलिक्यूल मिळाले? 3 मॉलिक्यूल AgNO3चं. ह्याच्याहून कन्क्लुजन पण आहे आपल्याला. फक्त सध्या काय करा? एक्सपेरिमेंट नंबर 1 कळाला का? ह्या कंपाऊंडची रिएक्शन AgNO3 सोबत रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं? 3 मॉलिक्यूल ऑफ AgCl. हा पहिली रिएक्शन क्लिअर आहे का? ऑनलाईन वाले क्लिअर आहे का? यस नो? क्लिअर आहे ना? आता एक्सपेरिमेंट नंबर 2. आता दुसरा एक्सपेरिमेंट लय डेंजर आहे पोरानो. ह्याची रिएक्शन कोणासोबत करायचं? ह्याची रिएक्शन एक्सपेरिमेंट नंबर 2 कॉन्सन्ट्रेटेड HCl ह्याच्यामध्ये ऍड केलं. दिस मॉलिक्यूल इज ट्रीटेड विथ अ कॉन्सन्ट्रेटेड HCl मॉलिक्यूल. देर इज अ नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया. ह्याच्यापासून काय झालं? नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया. नो इलिमिनेशन ऑफ ammonia gas. It means what? Ammonia is strongly bonded to central metal atom. ह्याची मिनिंग काय असते ते सांगतो मी तुम्हाला. ह्याची मिनिंग काय झाली? ह्याची मिनिंग झाली अमोनिया इज स्ट्रॉंगली बॉन्डेड टू सेंट्रल मेटल आयटम. पॉइंट क्लिअर आहे गाईस? ह्याचं स्ट्रक्चर झाल्यानंतर तुम्हाला कळेल. दुसरा एक्सपेरिमेंट झाला. पहिली AgNO3, दुसरी HCl. अमोनिया बाहेर पडला नाही. पॉइंट क्लिअर आहे गाईस? येस नो? आता हा पॉइंट झाल्यानंतर गाईस पॉइंट नंबर 3 बघा. पॉइंट नंबर थर्ड ह्याची क्रायोस्कोपिक स्टडी केली. ह्याची स्टडी कशी केली? क्रायोस्कोपिक स्टडी केली गाईस. हा ना? ह्या कंपाऊंडची कशी स्टडी केली? क्रायोस्कोपिक स्टडी म्हणजे नेमकं काय असतं? ह्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत ते कळतं. क्रायोस्कोपिक म्हणजे काय असतं?
नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात त्या मॉलिक्यूलमध्ये ते काढतं. हे कशासाठी वापरतात? नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड करण्यासाठी याचा काय होतो? यूज होतो. पॉइंट क्लिअर आहे गाईस? नंबर ऑफ पार्टिकल फाइंड करण्यासाठी याचा उपयोग होतो. ह्याचा एक्सपेरिमेंट केल्यानंतर काय कळालं की ह्यामध्ये किती पार्टिकल्स आहेत? 4 पार्टिकल्स आहेत असं कळलं. किती पार्टिकल्स आहेत म्हणून कळलं ह्या कंपाऊंडमध्ये? ह्या कंपाऊंडमध्ये 4 पार्टिकल्स आहेत म्हणून कळलं. पॉइंट क्लिअर आहे गाईस? यस नो? त्यानंतर ह्याची रिॲक्शन कोणासोबत केली गाईस? ह्याची रिॲक्शन कोणासोबत केली? ह्याची कंडक्टिव्हिटी मेजर केली. ह्याची मोलार कंडक्टिव्हिटी मेजर केली गाईस. मोलार कंडक्टिव्हिटी माहिती आहे ना? मोलार कंडक्टिव्हिटी मीन्स व्हॉट? लॅम्बडा इज इक्वल टू व्हॉट? केव्ही गाईस. लक्षात घ्या. मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू केव्ही. के इज कंडक्टिव्हिटी, व्ही इज व्हॉल्यूम. केव्ही नावाचा एक फॉर्म्युला बघा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये. काय केली जाऊ द्या असो. ह्याची काय आपल्या त्याच्यात फॉर्म्युलाशी काही देणं घेणं नाही सध्या ना. ह्याला फॉर्म्युला इरेज करून टाका. ह्याची काय ह्याचा तिसरा एक्सपेरिमेंट काय आहे? कंडक्टिव्हिटी मेजर केली. काय मेजर केली? कंडक्टिव्हिटी मेजर केली. कंडक्टिव्हिटी कोणत्या सॉल्व्हंटमध्ये मेजर केली? नायट्रोबेन्झिनमध्ये मेजर केली. कोणत्या सॉल्व्हंटमध्ये? ह्याच्यामध्येच. कोणतं सॉल्व्हंट वापरलेलं आहे? नायट्रोबेन्झिन नावाचं सॉल्व्हंट वापरलेलं आहे. आणि याची कंडक्टिव्हिटी किती मिळाली रे? 290. किती मिळाली? 290. 390 सॉरी ओम पर मोल. बरोबर आहे का? हां, 3च्या ठिकाणी 4. वा, चौथा पॉईंट आहे. हे एक्सपेरिमेंट कळाला का? कळला का एक्सपेरिमेंट हा? हॅलो, आवाज येतोय का? माईक टेस्टिंग. यस, आवाज येतोय. पॉइंट क्लिअर आहे गाईस? ह्या सर्व एक्सपेरिमेंट वरून काय निष्कर्ष काढलं रे बाबांनो? लक्षात घ्या. काय निष्कर्ष काढलं? निष्कर्ष हा काढला, ह्याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं. ह्याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं ते सांगितलं. कसं असेल रे? हा कंपाऊंड आहे. लक्षात घ्या, इकडे बघा. है ना? हा कंपाऊंड आहे गाईस. पॉसिबिलिटी कशी आहे स्ट्रक्चरची? हा, इकडे बघा. हा कोण आहे? कोबाल्ट आहे गाईस. 3 Cl आहेत, 6 अमोनिया आहेत. लक्षात आलं का? 3 Cl आहेत, 6 अमोनिया आहेत. CO ला आपल्याला बॉन्ड किती बनवायचा आहे? CONS3. लक्षात घ्या, 6. ह्या कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये फक्त 6च लिगॅंड ठेवतात. जास्त लिगॅंडचे कॉम्प्लेक्स नसतात, जास्त स्टॅबिलिटी नसते. आणि हा जरी असला तरी हे एक्सपेरिमेंट काय सांगतं? ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल? CONS3 6 कोऑर्डिनेशन स्पिअर पॅक. आणि इथं बाहेर काय असेल? Cl3. ह्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर असं असेल गाईज. लक्षात आलं का? प्रचंड महत्वाची डायलॉग आहे मुलांनो ह्या वर्षामधली. आता ह्या मॉलिक्यूलकडे बघा आणि पहिल्या एक्सपेरिमेंटला कॅरी ओव्हर करा. ह्या मॉलिक्यूलकडे बघितलात? ह्या मॉलिक्यूलची रिॲक्शन कुणासोबत केली? AgNO3 सोबत केली गाईस. कोणासोबत केली? AgNO3 सोबत केली. काय झालं रे बाबांनो? ह्या कंपाऊंडकडे लक्ष द्या रे बाबांनो. ह्या कंपाऊंडमध्ये हे जे 3 Cl आहेत ना, हे 3 Cl काय आहेत? काउंटर आयॉन आहेत. ते जेवढे काही काउंटर आयन असतात किंवा कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर असतात ते कसे असतात? लूजली पॅक्ड असतात. ते लूजली बॉन्डेड असतात. त्यामुळं ते इझिली AgNO3 सोबत रिॲक्ट करतात आणि त्यांची पीपीटी बनते. जर इथं आपल्याला 2च मॉलिक्यूल भेटले असते तर काय समजलं असतो आपण? इथं किती मॉलिक्यूल आहे? तिथं Cl2 आहे म्हणून कळलं असतं. इथं एकच AgCl भेटला असतं तर आपण काय म्हणलं असतं? इथं एकच Cl बाहेर आहे. इथं एक पण इथं नो पीपीटी म्हणलं असतं. एक पण AgCl बनला नसता तर आपण काय म्हणलं असतं? इथं काउंटर आयनच नाहीत म्हणलं असतं ना.
3 काउंटर आयन असतील तर 3 AgCl मिळतील, 2 असतील तर 2 AgCl मिळतील, 1 असेल तर 1 AgCl मिळेल, 1 पण नसेल तर इथं नो पीपीटी येईल गाईज. लक्षात आलं का? ह्याच्यावरून कितीतरी MCQs आहेत मुलांनो, कित्येक MCQs आहेत, बघितल्या सॉल्व्ह होतील ह्या लाईनवरून, ते पण हाय लेवलचे आहेत. काहीच नाही, ब्रेनच वापरायचं नाही, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह होतील. लक्षात आलं का तुम्हाला? कारण हा टॉपिक माझ्या आवडत्या सरांनी मला शिकवला होता आणि खूप भारी शिकवला होता सरांनी, त्यामुळे माझा आवडता टॉपिक. आम्हाला तर ना PGला 5 टॉपिक कोऑर्डिनेशनचे होते, एक बुकच होतं. तुम्हाला खूप सरफेसली आहे सगळं, बरोबर ना? चला असो. आता पाणी वगैरे अजिबात कुणी प्यायचं नाही. हां, इकडे लक्ष द्या. ह्याची दुसरी रिॲक्शन कोणासोबत केली रे? कोणासोबत केली? HCl. ह्याच्यामध्ये HCl टाकलं, ह्याच्यामधून HCl टाकल्यानंतर अमोनिया निघाला नाही, कारण अमोनिया काउंटर ह्याच्यामध्ये आहे ना, कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये. अमोनिया कुठं आहे? कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये आहे ना गाईस, लक्षात येते का? कुठं आहे तो? कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये आहे गाईस. त्यामुळं HCl टाकलं तर पण इलिमिनेशन होणार नाही. HCl टाकलं तर पण काय होणार नाही? इलिमिनेशन होणार नाही. इट मीन्स व्हॉट? अमोनिया इज स्ट्रॉंगली बॉन्डेड टू द सेंट्रल मेटल ॲटम गाईज. हे त्याची मिनिंग आहे. हे काय आहे? त्याची मिनिंग आहे गाईज. पॉइंट क्लिअर आहे? नेक्स्ट, ह्याची क्रायोस्कोपिक पार्टिकल्स म्हणले गाईज. तिसरा एक्सपेरिमेंट आहे कंपाऊंडचा. काय म्हणलेला आहे? क्रायोस्कोपिक पार्टिकल म्हणलेला आहे. क्रायोस्कोपिक पार्टिकल्स मध्ये ह्या मॉलिक्यूलचे किती मॉलिक्यूल्स बनतात? किती पार्टिकल्स आहेत म्हणून सांगितलं त्यांनी? 4 आहेत म्हणून सांगितलं. अरे 4 कसं का आहेत? हा मॉलिक्यूल तर इथं काय बघा ना, लक्षात घ्या. ह्या कोऑर्डिनेशन स्पिअरला लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या. ह्या एवढा जो अंडरलाईन करतो ना, हा ह्याला एकच पार्टिकल पकडतात, आणि जे 3 CL आहेत ना, ह्याला 3 पकडतात. 3 आणि 1 किती झालं? 4. 3 CL ला 3 पकडायचं आणि टोटल कोऑर्डिनेशन स्पिअरला एकच पकडायचं. म्हणून टोटल पार्टिकल किती झाले? 4. आता याची कंडक्टिव्हिटी गाईस 4 झाले है ना. एक्सपेरिमेंट नंबर 3 फिनिश झाला. कंडक्टिव्हिटी नंतर कोणता पार्ट आहे? कंडक्टिव्हिटी नंतरचा पार्ट आहे. कंडक्टिव्हिटी चेक केली नायट्रोबेन्झिनमध्ये, इम्पॉर्टंट ते नाहीये. त्याची कंडक्टिव्हिटी खूप जास्त दाखवते, मॅक्झिमम असते गाईस. का मॅक्झिमम असते? कारण आयॉन्स आहेत ना त्याची भरपूर. कारण कंडक्टिव्हिटी ही कुणावरती डिपेंड असते गाईस? नंबर ऑफ आयॉन्सवरती असते. ह्याचे आयॉन्स किती बनतील पाण्यात टाकल्यानंतर? 4 बनतील ना. 3 CL आणि हे हा एक 4 आयन्स बनतील. 4 आयन्स म्हणजे कंडक्टिव्हिटी ठीकठाक राहील. दॅट इज व्हॉट? 390 हा ना, एवढी त्याची कंडक्टिव्हिटी असेल. पॉईंट क्लिअर आहे गाईज. हा एक्सपेरिमेंट नंबर 1 कंप्लीट झाला गाईज. हा मॉलिक्यूल नंबर 1 कंप्लीट केला. असे मॉलिक्यूल किती आहेत? असे दुसरे 3 आहेत. टोटल मॉलिक्यूल किती आहेत? 4-5 आहेत गाईज. लक्षात येते का तुम्हाला? आता दुसरा मॉलिक्यूल कसा असेल? दुसरा मॉलिक्यूल ऑनलाईन वाले कॅमेरा ऑन. हॅलो, दिसतंय का? हॅलो हॅलो, हां यस झालं. दुसरा कंपाऊंड आहे गाईज. दुसरा कंपाऊंड आहे. दुसरा कंपाऊंड काय? प्लेट आहे. हा प्लेटमध्ये कंपाऊंड कोणता घेतला रे? लक्षात घ्या, प्लेटमध्ये मॉलिक्यूल घेतला. हा प्लेटमध्ये काय आहेत? मॉलिक्यूल्स आहेत ना गाईज. ह्या मॉलिक्यूलचा फॉर्म्युला काय रे? CONS3 CO5NS3 किंवा असं लिहा. कसे लिहू शकता आपण? अगोदर कसे लिहिले? COCl3. ओके ना. चला COCl3 मध्ये लिहूत आपण. COCl3 आणि 5NS3 गाईज. अगोदर 6 होते ना, आता काय केलं मी? 1 NS3 कमी केला. आणि मग झोप नको. झोपायला काय झालं? कसले आहात रे तुम्ही? इथं काय कीर्तन चालू आहे काय? हां, इथं काय कुण्या महाराजाचं कीर्तन चालू आहे? झोपायला काय झालं तुला? आज जर ऑपरेशन, अरे तुम्ही जर लेक्चरमध्ये झोपता, उद्या जर डॉक्टर झालात, ऑपरेशन करता करता झोपचाल, तुम्हाला डॉक्टर कसं करायचं? ते पेशंट मरेल ना तडपू. डॉक्टर साहेब उठा, डॉक्टर साहेब उठा, टाके टाका, डॉक्टर साहेब उठा.
कसं करू तुम्हाला डॉक्टर? एखाद्या वेळेस इंजिनियर ठीक आहे, बिल्डिंग पडेल चालतं, पण इकडे जीव जाईल ना बाबा लेक्चरमध्ये झोपल्यावर. होय, अवघड आहे. असो, बरोबर ना. इंजिनिअरचं कसं आहे, रिस्क नसते रे. ते ना, ते इंजिनियर कसे असतात, ते डॉक्टर असतात निर्जीव गोष्टीचे. आणि हे डॉक्टर, नीटचे डॉक्टर कसे असतात ते, हा नाही ते बरोबर आहे. मी आता हे बॅकफुटवरती येतो. आता मी ह्या पॉईंटकडे चालू करतो. तुम्ही म्हणताय ते बिलकुल बरोबर आहे. आता मी है ना इकडे येतो. है ना, मी माझे शब्द वापस घेतले. कॅमेरामध्ये जेवढं काय आहे ते काही सगळं खोटं आहे. हा ना, इकडं बघा आता. हा ना, विराजनं सांगितलंय. हा ना, इकडं लक्ष द्या. आता पहिले एक्सपेरिमेंट काय रे बाबांनो, दिस कंपाऊंड दिस कंपाऊंड इज ट्रीटेड विथ व्हॉट, AgNO3 गाईज. एक्सेस म्हणा कसेही म्हणा, कुणासोबत ट्रीट केलं, पुन्हा एकदा ह्याची AgNO3 सोबत केलं गाईज. रिझल्ट काय मिळाला आपल्याला, 2 मॉलिक्यूल ऑफ AgCl प्रिसिपिटेट आउट. काय मिळाले आपल्याला, 2 मॉलिक्यूल ऑफ AgClच्या काय मिळाले आपल्याला, PPT मिळाल्या गाईज. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन नाही, प्रिसिपिटेशन म्हणतात त्याला. लक्षात आलं का, लक्षात आलं का, लक्षात आलं का, क्लिअर आहे का. एक Cl कमी मिळाला, त्याचं रिझन सांगतो तुम्हाला एकदम. फक्त थोडंसं एक्सपेरिमेंटेशन्स करू देत, ह्याचं एक्सप्लेनेशन झक्काच देतो तुम्हाला. हे पहिला एक्सपेरिमेंट झाला. दुसरा एक्सपेरिमेंट काय रे बाबांनो, ह्याच्यावरती काय केलं आपण, HCl टाकला. काय केलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं. काय टाकलं, ॲडेड कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय झालं रे आदित्य, काय होणार, तेच होणार जे अगोदर झाले. नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया, नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया. अमोनिया मिळाला नाही. म्हणजेच काय, अमोनिया इज स्ट्रॉंगली बॉन्डेड टू द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. म्हणजेच काय, अमोनिया कुठं आहे, कोऑर्डिनेशन स्पिअर मध्ये आहे. अमोनिया इज स्ट्रॉंगली बॉन्डेड टू कोऑर्डिनेशन स्ट्रॉंगली बॉन्डेड टू कोऑर्डिनेशन स्पिअर. कशाला, स्ट्रॉंगली बॉन्डेड टू सेंट्रल मेटल ॲटम. पॉईंट क्लिअर आहे. स्ट्रॉंगली बॉन्डेड टू द सेंट्रल मेटल ॲटम म्हणजेच ते कुठे असतील, कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये असतील काही. पॉईंट क्लिअर आहे, है ना. इकडे बघा, लक्षात घ्या. हां, नंतरचं बघा, नंतर एक्सपेरिमेंट नंबर 3 गाईस. कोणती स्टडी आहे, एक्सपेरिमेंट नंबर 3, क्रायोस्कोपिक स्टडी आहे गाईस. कोणती आहे, क्रायोस्कोपिक स्टडी. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील, नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील बाबांनो, नंबर ऑफ पार्टिकल्स 3 असतात. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात बाबा याच्यामध्ये, नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, 3 असतात गाईज. पॉईंट क्लिअर आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात, 3 असतात. क्लिअर आहे ना. नंतर ह्याची कंडक्टिव्हिटी चेक केली गाईज. ह्याची कंडक्टिव्हिटी 390 पेक्षा काय असेल, कमी असेल गाईज. किती असेल ह्याची कंडक्टिव्हिटी गाईज. चौथा एक्सपेरिमेंट आहे, कंडक्टिव्हिटी 250 एवढी असते गाईज. युनिट तेच टाका, बरोबर ना. कंडक्टिव्हिटी किती आहे, 250 आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी आहे. लक्षात आलं का, ते सगळं सेम आहे. म्हणजे ह्याच्यावर याचं स्ट्रक्चर कसं असेल, ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल बघा. है ना गाईज, CONS3. अमोनिया किती आहेत आपल्याकडे, आधी ते किती आहेत, 5 आहेत. 5ला 5 लिहिलं. कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये किती लागतात, 6 लागतात. 1 Cl आणि बाहेर राहिले किती Cl, 2 Cl राहिले गाईज. हे त्याचं स्ट्रक्चर असेल. ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल, कोऑर्डिनेशन नंबर याचा 6च असेल म्हणा. कसं, हे 5 आणि हा 6. नंबर ऑफ लिगॅन्ड अटॅच टू सेंट्रल मेटल ॲटम. त्या लिगॅन्डमध्ये किती आयॉन्स आहेत, हे महत्त्वाचं पार्ट आहे गाईज. लक्षात येते का तुम्हाला, येस नो. पॉईंट क्लिअर आहे.
लक्षात आलं का? आता ह्या कंपाऊंड सोबत बघा, ह्या कंपाऊंड सोबत पहिला काय केलं बाबांनो, पहिलं काय केलं बघा, ह्याची रिॲक्शन कोणासोबत केली? AgNO3 सोबत. दोनच AgCl मिळतील ना, मिळाले ना 2 AgCl, कारण 2च Cl बाहेर आहेत, 2च Cl काय आहेत, हे बाहेर आहेत. ह्याची रिॲक्शन अमोनिया टाकलं तेच एक्सप्लेनेशन आहे. सगळे अमोनिया कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये आहेत, त्याच्यापासून अमोनिया बाहेर पडणारच नाही, कारण सगळे अमोनिया कुठे आहेत? कोऑर्डिनेशन स्पिअरमध्ये आहेत. पॉईंट क्लिअर आहे का? तिसरा पॉईंट कोणता आहे बाबांनो? तिसरा आहे क्रायोस्कोपिक पार्टिकल्स. क्रायोस्कोपिक पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स. ह्याला किती पकडायचे? 2. आणि ह्याला किती पकडायचं? 1. ह्याला किती पकडायचं? 1. आणि ह्याला किती पकडायचे? 2. टोटल पार्टिकल किती झाले? 3 झाले. कंडक्टिव्हिटी याची अगोदरच्या पेक्षा थोडीशी कमी असेल, कारण आयॉन्स इथं 3च बनतील ना, त्यामुळे कंडक्टिव्हिटी थोडीशी काय असते? कमी असते गाईज. हा कंपाऊंड झाला दुसरा. कंपाऊंड नंबर तिसऱ्यामध्ये काय करतात? अजून एक काय करायला येतात इथं? आयन इथं काय करतात? इथं अगोदर अमोनिया किती होते? 6 होते, आता किती केले? 5. आता नंतर किती करायचं? 4. नंतर किती करायचं? 4. नंतर किती करायचं? 3. असे ते एक्सपेरिमेंटेशन्स आहेत. कळते का? नेक्स्ट एक्सपेरिमेंट. पाणी पिऊ नको ग, पाणी पिऊ नको. हा, पाणी प्यायचं नाही काय क्लासमध्ये? झालं नाही एकदा पिणं? मी पिले का पाणी? हा. नंतर एक असला बिकर आहे आपल्याकडे, हा म्हणा पाणी पिऊ नका म्हणलं की पाणी पितात. शिस्त डिसिप्लिन असली पाहिजे क्लासमध्ये. एकदा नाही म्हणले की नाही, जीव गेलं तर हरकत नाही. काढायचं म्हणजे काढायचं. काय काढायचं? नीट काढायचं म्हणजे काढायचं. हा, हा कंपाऊंड आहे बघा, हा प्लेट आहे, प्लेटमध्ये कंपाऊंड आहे. कंपाऊंडचं नाव काय रे? काय घेतलं? COCl3. COCl3. सायलेंट कर विराज, फोन सायलेंट कर. हा, COCl3. अमोनिया किती घ्यायचे? 2 घ्या. अजून पाणी पिये अजून नाही. हा किती? 4 अमोनिया. बरोबर आहे का? हा, पहिला एक्सपेरिमेंट काय? AgNO3 सोबत रिॲक्शन केली, काय मिळालं? एकच AgCl मिळाला, 1 AgCl. हा ना. दुसरा एक्सपेरिमेंट काय बाबांनो? कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं, तेच आहे आदित्य. कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकलं, काय मिळाला? नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया. म्हणजेच काय? स्ट्रॉंगली बॉन्डेड आहे. दुसरा एक्सपेरिमेंट सगळ्यासाठी सेम लिहायचं. तिसरं काय बाबांनो? तिसरं काय? क्रायोस्कोपिक पार्टिकल. क्रायोस्कोपिक स्टडी. किती मिळाले पार्टिकल्स? इथे मिळतील 2 पार्टिकल्स मिळतील गाईज. पार्टिकल्स किती मिळतील? 2 मिळतील गाईज. नंतर याची कंडक्टिव्हिटी बघा गाईज. कंडक्टिव्हिटी अगोदरच्या पेक्षा कमी असेल. कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू बघा. अगोदरची किती होती? 250 होती ना गाईज? किती होती? 250 होती का? ह्याची जवळपास 102 असेल गाईज. किती असेल? 102 असेल. ह्याची कंडक्टिव्हिटी किती आहे? कंडक्टिव्हिटी गाईज, कंडक्टिव्हिटी किती असेल? 102 असेल. तेच आहे युनिट, बरोबर ना? म्हणजे काय झालं? 390, 250 आणि किती? 102. म्हणजे कंडक्टिव्हिटी काय असेल? कमी असेल. हे कधी पॉसिबल होऊ शकतं? म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर कसं असेल बाबांनो? ह्याचं स्ट्रक्चर असं असेल का? CONS3 4Cl2. कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर काय असेल? फक्त एकच Cl असेल आदित्य. किती Cl असतील? एकच Cl असेल. ह्याची रिॲक्शन ह्याच्यासोबत केल्यानंतर एकच AgCl मिळेल ना, कारण काउंटर आयन किती आहे? एकच आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे? हे तर गेलंच, कारण सगळे अमोनियामध्येच आहेत. नंतर इकडं बघा. नंतर ह्याची कायरोस्कोपिक स्टडी किती? हा एक पार्टिकल आहे आणि हा एक पार्टिकल आहे. नंबर ऑफ पार्टिकल किती झाले? 2 झाले. कंडक्टिव्हिटी ऑब्विसली 2 आयन्स आहेत, म्हणजे कंडक्टिव्हिटी काय असेल? त्याची कमी असेल, हा ना, 102च्या जवळपास असेल, बरोबर ना? नंतरचा पॉईंट बघा गाईज. नेक्स्ट कंपाऊंड आहे COCl. थोडं प्लेट काढतो ना असं. कंपाऊंड आहे प्लेटमध्ये. ह्याचा फॉर्म्युला काय? COCl3. अमोनिया किती घ्यायचं? 4 होते, आता 3 घ्यायचं, बरोबर आहे. 3
3 अमोनिया घेतलं. 3 अमोनिया घेतल्यानंतर काय मिळेल बाबांनो? ह्याची स्टडी करायचं ना आपल्याला. किती एक्सपेरिमेंट करायचं आपल्याला? 4. 2, 3, 4. लक्षात आलं का? 4 एक्सपेरिमेंट बघा. पहिलं काय बाबांनो? याची रिॲक्शन कोणासोबत करायचं? AgNO3 सोबत करायचं. काय मिळेल? तुमची आवडती रिॲक्शन मिळेल गाईज. नो इलिमिनेशन ऑफ नो AgCl. बरोबर ना? नो PPT. नो PPT of AgCl. It means what? It means lot. Means what? No counter Cl ions are present. एक पण काउंटर Cl आयन त्या स्पिअरच्या बाहेर एक पण Cl नसेल. हे त्याची मिनिंग आहे ना. दुसरं काय बाबांनो? कॉन्सन्ट्रेटेड HCl. काय बाबांनो? सगळीकडे एकच एक्सप्लेनेशन आहे. नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया. नो इलिमिनेशन ऑफ अमोनिया, कारण तो स्पिअरमध्ये असेल. नंतर तिसरा काय असेल? क्रायोस्कोपिक स्टडी. क्रायोस्कोपिक स्टडीमध्ये नंबर ऑफ पार्टिकल सांगतात. किती असतील? 1 असेल गाईज. ओनली 1 पार्टिकल असेल गाईज. पार्टिकल असेल. आणि याची कंडक्टिव्हिटी कशी असेल बघा? कंडक्टिव्हिटी किती असेल बाबांनो? तुमचा आवडता शब्द आहे गाईज 0. कंडक्टिव्हिटी 0 असेल, कारण आयन्स नाही येते, एक कंपाऊंडच आहे. लक्षात आलं का? पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज त्याच्यावरती नाही आहे. म्हणजे याचं स्ट्रक्चर कसं असू शकतं? स्ट्रक्चर असं असेल का रे? CONS3 Cl3. क्लिअर आहे का? हे असेल त्याचं न्यूट्रल कंपाऊंड. लक्षात आलं का? हे त्याचं कंपाऊंड असेल गाईज. दिस इज कॉल्ड एज व्हॉट गाईज? दिस इज कॉल्ड एज अ वर्नर थेरी अँड दिस इज अ ब्रँडेड एक्सप्लेनेशन ऑफ वर्नर थेरी गाईज. ह्याच्यापेक्षा सोपं काहीच नाही आणि ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं अख्ख्या सिलेबसमध्ये काही नाही. फिक्स प्रश्न सगळ्याच एक्झाममध्ये असेल. फिक्स. कित्येक तरी 100-200 MCQ तुम्ही असे सॉल्व्ह करणार कसल्याही बुकलेट मधले. फक्त हे लेक्चर करणं गरजेचं आहे मुलांनो. कंटेंट आहे गाईज, शूट व्हायला कंटेंट, आणि लातूर नगरीमध्ये हे कंटेंट स्प्रेड होतं म्हणजे इट्स अ ग्रेट थिंग गाईज. खूप ठिकाणी आपले लेक्चर्स खूप लोक बघायला लागलेत आणि खूप लॉंग टर्म बघायला लागलेत. मला दिसायला लागलेत. दिवसाला 2-3 लेक्चर्स टाकतो. तुम्ही लेक्चर्स बघत राहा रे. प्रिपेअर करा. बरोबर आहे ना? तर असं आहे गाईज. हे लिहून घ्या तुम्ही थोडं सगळं. बरोबर ना? त्यानंतरचा आपण दुसरा पॉईंट बघूयात. ह्या सगळ्या कंपाऊंडमध्ये CO कोणत्या स्टेटमध्ये असतो? CO हा +3 स्टेटमध्येच असतो. CO ची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? CO म्हणले की +3. थंब रूल लक्षात ठेवायचं. कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? +3. हे लक्षातच ठेवायचं. काही ऑक्सिडेशन स्टेट आहे ते फिक्स आहेत. दिस इज अ वर्नर थेरी गाईज. प्रॉपरली लिहून घ्यायचं आहे. दॅट्स इट अबाउट द टुडे सेशन गाईज.